धन्य धन्य निवृत्ती राया, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा धन्य धन्य निवृत्ती देवा, निवृत्ती देवा, निवृत्ती देवा, निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा, काय महिमा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. याचा विको काढला का? विको विको काढा, आवाज नॉर्मल ठेवा. याचा आवाज घुमतोय है की नाही? हा, त्यात एक कूलरचा जास्त आवाज झालाय, माईकचा कमी झालाय, पण ठीक आहे, नाईलाज आहे, गरम होतोय, ठीक आहे की नाही? याचा आवाज ठेवा, फक्त आवाज ठेवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. आणि महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट अर्थात गोविंदराव काळुके सर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या, प्रथम स्मृती दिनाच्या, प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम उत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी 2 शब्द असे वापरले, जपून वापरले, मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात संपन्न होतो आहे. असं का बरं बोललो? शोकाकुल वातावरण याचा अर्थ असा होतो की आमचे वडील जाण्याचं दुःख आहे, आमचा भाऊ जाण्याचं दुःख आहे, माझा मालक जाण्याचं दुःख आहे, माझे सासरे जाण्याचं दुःख आहे, किंवा अजून कोणाचे मामा जाण्याचं दुःख आहे, म्हणून शोकाकुल वातावरण आहे. आणि उत्साहाचं वातावरण का बोललो? ज्या लॉन्सला कार्यक्रम आहे त्या लॉन्सचं नाव रामलीला आहे आणि त्यांना शेवटचा निरोप भगवंताच्या जय घोषात देण्यात येतो आहे, म्हणून उत्साहाचं वातावरण. विठ्ठल महाराष्ट्र डिपार्टमेंट पोलिसांना शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे आलात. त्यांचा फोटो पाहिल्यानंतर मला आठवण झाली, ते आणि मी आम्ही जीवाची जीवलग होतो. बऱ्याच ठिकाणी आमच्या गाठी भेटी व्हायच्या, खूप चांगले आम्ही जीवाचे मित्र होतो. ते माझ्या वडिलांच्या वयात जरी असले तरी पण कुठं कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठी भेटी व्हायच्या, फक्त मला नाव त्यांचं माहिती नसायचं. कुठं गाठी भेटी असले की साहेब नमस्कार, साहेब नमस्कार, साहेब जय हरी, कुठं निघाले, काय निघाले, असं बोलणं व्हायचं. पण नाव त्यांचं गोविंदराव काळोगे आहे हे मला माहीत नव्हतं. पण ती पत्रिका जेव्हा परवाच्या दिवशी माझ्यापर्यंत आली, अरे म्हटलं हे तर माझे जीवाचे मित्र. असे भरपूर महाराष्ट्र पोलिसांचा मी फॅन आहे. पोलीस मायबापांचा आदर करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं मी माझ्या स्वतःला समजतो. मिलिटरीमॅन लोकांचा आदर करणारा मी आहे, शेतकऱ्यांचा आदर करणारा आहे, शिक्षकांचा आदर करणारा आहे. त्यामुळे पोलिसांना शेवटचा निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. पोलीस मायबाप ज्यांना आपण म्हणतो,
असे महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र डिपार्टमेंट, गोविंदराव काळोखे यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलात. खूप छान नियोजन केलंय. विंचोरी गवळीचे आदरणीय कारभारी रिकामे आणि आदरणीय सोमनाथराव भुसारे या दोघांनी या कार्यक्रमाचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. या कार्यक्रमासाठी उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे, कमी काळात आणि कमी वयात ज्यांचं नाव लौकिक आहेत, अशी गोड गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार जयदेव महाराज भुसारे या ठिकाणी आहेत. बघा, टाळ्या वाजवीचा. वा. गोड गायनाचार्य आणि उत्तम कीर्तनकार आमचे आदरणीय कार्तिक महाराज आहेत. बघा, वा, खूप छान. उभ्या महाराष्ट्रावर ज्यांचं नाव आहेत असे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, अजून काय सांगायचं ना, मृदंग विशारद. महाराष्ट्रात काही मृदंगाचार्यांची नावं आहेत प्रसिद्ध. त्यापैकी एक नाव सध्या महाराष्ट्रभर नाव गाजते असे दिनेशराव मोजाड. त्यांचे पटशिष्य आदरणीय आमचे रवी महाराज बोराडे आलेत. बघा, वा, खूप छान. फार छान तुम्ही वाजवलं, लय भारी वाजवलं. वा, तुम्हाला वंदन करतो. आमच्या दिनेश महाराजांचे वडील आलेत, आमचे मोजाड काका, ज्यांचा साऊंड सिस्टीम यश माऊली साऊंड सिस्टीम असे आदरणीय आमचे सुदामराव धोंगडे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला वंदन करतो. इथे जवळच विंचुरी गवळी नावाचं गाव आहे, आडगावच्या पुढे. त्या सगळ्या ताई, सगळे पाहुणे, त्या विंचुरी गवळीला ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्था आहेत, संगीत शिक्षण संस्था. त्या शिक्षण संस्थेमध्ये हे भागाभागातले विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातले काही पोरं अनाथ आहेत, काहींना आई आहे तर वडील नाही, काहींना वडील आहे तर आई नाही, काहींना आई नाही वडीलही नाही. अशांचा सांभाळ जे करतात असे आदरणीय सोमनाथ महाराज भुसारे आणि सगळे वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे मित्रमंडळी या ठिकाणी हजर आहेत. चितेगावचे आमचे लवांड, वा, गोड विनेकरी आहेत. तुम्हाला वंदन करतो. साऊंड सिस्टीमचे ऑपरेटर दादा, तुम्हाला वंदन करतो. सगळ्यांना एकदा, माझ्या आई बहिणींना, माझ्या वडीलधाऱ्यांना, सगळ्या पाहुण्यांना मनोभावे वंदन करतो. आणि या कीर्तनाचं शूटिंग, चित्रीकरण जे करतायत ते कमी वयात आणि कमी काळात ज्यांच्यावरती स्वामींची कृपा आहे, सद्गुरू शंकर महाराजांची कृपा आहे, असे आदरणीय कृष्णा जाधव, माऊलीचा दास यूट्यूब चॅनल, मोठ्या मोठ्या विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं ह्या चॅनलला शूटिंग झालेली आहेत. भागवत कथा आहेत, अशा गोड गायनाचार्यांच्या चाली आहेत, गोड मृदंगाचार्यांची मृदंग वादन आहेत. ज्या ज्या वेळेला तुमचं मन उदास होईल, ज्या ज्या वेळेला तुम्ही टेन्शनमध्ये याल, ज्या ज्या वेळेला तुमचं मानसिक संतुलन ढासळेल, अशा वेळेला त्या चॅनलला भेट द्या. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल. त्या चॅनलचे व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच आपलं मन प्रसन्न होईल, प्रफुल्लित होईल. असा माऊलीचा दास यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहेत. सर्वांना एकदा वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, संत एकनाथ महाराजांचा आहे. आज आदरणीय गोविंदराव काळोखे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. खरं म्हणजे प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय आणि प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे काय, ऐका. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धयंती इति श्राद्धाः म्हणजे काय, श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. समजा आता आदरणीय त्यांचे भाऊ आदरणीय संपतराव काळोखे, त्यांचे चिरंजीव आदरणीय निलेश दादा, त्यांची मुलगी आदरणीय सविताताई, माधुरीताई, अश्विनीताई, कांचनताई, त्यांच्या सुनबाई, या सर्व परिवारांनी गोविंदरावांवरती श्रद्धा ठेवली. योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं
तुम्हाला बोलवलं, मला बोलवलं, हा लॉन्च बुक केला, हे गायक वादक एकत्र आणले, त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला, याचं नाव श्राद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध. आता प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय ऐका. प्रथम म्हणजे एक, पुण्य म्हणजे दिवस. समजतराव, पुण्य म्हणजे दिवस. पंचांगाच्या भाषेनुसार बरं का ठाकरे सर, पंचांगाच्या भाषेनुसार प्रत्येकाला, प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणण्याची प्रथा आहे. काय म्हणण्याची प्रथा आहे? पुण्य काल, पुण्य दिवस म्हणण्याची प्रथा आहे. आता कुंभमेळा आला की नाही, ऑक्टोबर महिन्यापासून कुंभमेळा सुरू होणार आहे. त्यावेळेला ज्या ज्या वेळेला आपण ते भाषण ऐकू, त्या भाषणामध्ये उल्लेख असतो पुण्य सलीला गोदावरीच्या तीरी, पुण्य सलीला त्र्यंबक नगरी, पुण्य सलीला नाशिक नगरी, आहे का नाही? असं पुण्य सलीला म्हणजे प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणण्याची प्रथा आहे. आणि मग ज्या एखाद्या दिवशी जर एखादी व्यक्ती वारली, तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, म्हणजे दशमी होती का एकादशी होती, अष्टमी होती का नवमी होती, चतुर्थी होती का पंचमी होती, अमावस्या होती का पौर्णिमा होती, काय तिथी होती. आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल आजच्या दिवसाला 4 शब्द आहेत. सगळ्या ताई, सगळे पाहुणे, 4 शब्द आहे आजच्या दिवसाला. कोणते कोणते? चट श्राद्ध, वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण आणि पुण्यतिथी, असे 4 शब्द आहेत. वर्ष श्राद्ध म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं, पुण्यस्मरण म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. आता चट श्राद्ध म्हणजे काय? वर्ष श्राद्धाच्या दिवशी बरोबर 12 वाजता आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ देह धारण करून येतो. अंगुष्ठ देह म्हणजे काय? अंगठे एवढा देह धारण करून येतो आणि त्या पूजा केलेल्या ताटातला घास तो उचलतो आणि मग त्या आत्म्याला शांती मिळते, मुक्ती मिळते. आणि शेवटचा शब्द आहे पुण्यतिथी. म्हणजे काय? ऐका, एकदम ऐका. पुण्यतिथी म्हणजे काय बरं का माऊलीचा दास, पुण्यतिथी म्हणजे काय? पुण्य मिळवणारा, पुण्य कमवणारा, पुण्य साठवणारा, पुण्य जतन करणारा, नियतीनं वागणारा जो माणूस असतो त्याला पुण्यात्मा असं म्हणतात. आणि तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अवघ्या महाराष्ट्राची सेवा करणारे त्यांना महाराष्ट्र पोलीस म्हणतात. आणि आजच्या कीर्तनातून माझं एवढं वाक्य घरी घेऊन जा. अवघ्या महाराष्ट्राला आमच्या माऊलीचा दास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आदरणीय गोविंदराव काळुंके यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं अवघ्या महाराष्ट्राला विनंती करतो, या 4 लोकांची नेहमी सेवा करा, या 4 लोकांचा नेहमी आदर करा. त्यातला पहिली आहे पोलीस मायबाप, दुसरे आहेत मिलिटरीमॅन म्हणजे आर्मी, तिसरे आहेत शेतकरी आणि चौथा आहे शिक्षक. या 4 लोकांचा नेहमी आदर करीत जा. या 4 लोकांच्या जीवावरती, भरोश्यावरती महाराष्ट्राची दिशा अवलंबून आहे, भारताची दिशा अवलंबून आहे. त्यातला पहिला शेतकरी आहे. शेतकऱ्याचा कोणी वाली नाही राहिला, शेतकऱ्याचा कोणीच वाली नाही. काळोगी आणि काळोख्यांचे पाहुणे अवघ्या महाराष्ट्राला विनंती आहे, शेतकऱ्याच्या नावावरती मतदान होतं, शेतकऱ्याच्या नावावरती निवडून येतात. आम्हाला शेतकऱ्यांचं कल्याण करायचंय, आम्हाला शेतकऱ्यांचं कल्याण करायचंय. त्या निवडून आले त्या खुर्चीवर जाऊन बसले का शेतकरी आहे का मेला त्याचा कोणी विचार करत नाही. ध्यानात ठेवा, सगळे शेतकऱ्यांच्या जीवावरती जगणारी माणसं. अहो, शेतकऱ्याची अवस्था काय बोलायची तुम्हाला. शेतकऱ्याच्या घरामध्ये 10 माणसं असतात, वर्षाला त्याला 9 का 10 पोते लागतात बाजरीचे असं समजा किंवा गव्हाचे. पण शेतकरी जर 100 पोते कमवत असेल तर कोणासाठी कमवतो? 10 साठी, स्वतः 10 पोते स्वतःच्या कुटुंबासाठी आणि 90 पोते जगासाठी आहे. जगाचा काळजी करणारा, जगाची काळजी करणारा, जगाचा पोशिंदा जर कोण असेल तर शेतकरी मायबाप आहेत. आणि म्हणून शेतकऱ्याचा आदर करा. विठ्ठल विठ्ठल. आणि हे डुप्लिकेट बियाणं विकणारी मंडळी यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, शेतकऱ्याची तळतळ आपण घेतली नाही पाहिजे.
दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावरती येऊ नये. अहो घाम गाळतोय, हाडाचे काड, रक्ताचं पाणी, नेत्राचे दिवा, हाताचा पाळणा शेतकरी करतोय, दिवस रात्र कष्ट करतोय, स्वतः मळके फाटके जुने कपडे वापरून पोरांचं कल्याण करतो, जगाचं कल्याण करतो. असा जगात जर कोण असेल तर त्याचं नाव शेतकरी आहे. तळ त्याचा कोणी न घेतला पाहिजे, त्याचा आदरच केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. शेतकरी. दुसरे आहे शिक्षक. शिक्षकाचा नेहमी आदर झालाच पाहिजे. का बरं झाला पाहिजे? त्या लोकांनी जर आपल्याला मारलं नसतं, काय शिक्षक मंडळी पूर्वी शिक्षा करायची, ते असा टेबलावरती हात ठेवायचे आणि असे मला तर असं मारलं होतं म्हणूनच मी कीर्तनकार झालोय. ही शिक्षकांची कृपा आहे बरं का. ठाकरे सर कुठं बसले? ऐका नाही, असं मारलं होतं मला. हे दोन्ही पाय माझे इथं घातले होते, इकडे बा, हे दोन्ही पाय असे इथं, हे दोन्ही हात त्या पायांना बांधले होते आणि दोरीनं बांधून ते वरती ते असले आपलं असं अटकून खालून त्या बॅटीनं मारलं होतं. त्या टेन्शन पायी मी आळंदीला गेलो आणि कीर्तनकार झालो. जर कदाचित त्यांनी मला मारलं नसतं तर मी आज कोणीतरी मोठा डाकू झाला असतो. आहे का नाही? ही केवळ आणि केवळ शिक्षकांचीच कृपा आहे. आणि म्हणून शिक्षक, आणि बघा पूर्वी शिक्षक मारायचे, पूर्वी शिक्षक शिक्षा करायचे, अरे बरी भाऊ, त्यामुळे विद्यार्थी घडत होते. आता शिक्षकांना मारण्यासाठी परवानगी नाही. पोरांचे आई वडील शाळेत जातात, सर काय आमचा पोरगा शिकलाच पाहिजे असं काही नाही, पोरगा आम्ही करतोय आणतोय बा, प्रोटोकॉल म्हणून पाळतोय. नाही तर आमच्या घरी भरपूर शेतीवाडी आहे, भरपूर आम्ही कमवून ठेवलंय, असं आहे का? मग ठीक आहे, मग आहेत मग शेवटी, आहे का नाही? त्याच्यामुळे शिक्षकांचा नेहमी आदर केला पाहिजे, शिक्षकाचा अनादर नाही केला पाहिजे, शिक्षकाचा आदरच झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटचे दोन लोक आहे, पोलीस मायबाप आणि मिलिटरी मॅन. या दोन लोकांचा तर नेहमीच आदर झाला पाहिजे. तुम्हाला सांगू, मिलिटरी मॅनला बायको नसते का? का हो? मिलिटरी मॅनला बायको नसते? पोलिसाला बायको नसते काय? पोलिसाला मिलिटरी मॅनला बायको नसते का? पोरं नसतात का? त्यांनाही पोर आहे, त्यांना आईबाप आहे, त्यांनाही जीव आहे, मन आहे, अपेक्षा आहे, आकांक्षा आहे, इच्छा आहे. पण स्वतःच्या इच्छा मारून आईबापाचा, पोराबाळांचा, बायकोचा विचार न करता, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे दोन लोक रात्रंदिवस ड्युट्या करतात. म्हणून 2 गाव सुखाने खाऊन आपण झोपतोय. पण या दोन लोकांनी जर राजीनामे दिले तर झोपात मुंडकी उडतील. म्हणून या दोन लोकांचा नेहमी आदर करा. विठ्ठल विठ्ठल. ज्या काळात, ऐका, मला गोविंदरावांपर्यंत यायचंय आणि माझ्या अभंगात जायचंय. ज्या काळात ताई, ज्या काळात सगळे भाऊ, ज्या काळात अवघं जग आतमध्ये होतं, तुम्ही ऐकून आले सगळे, ज्या काळात 2 वर्ष 2020 आणि 21 या 2 वर्षाच्या काळात सगळं जग आतमध्ये होतं, म्हणजे घरात होतं, कोणीच बाहेर नव्हतं. अशा काळात जे बाहेर होते ते म्हणजे पोलीस. त्या काळात आपण काय म्हणायचो, देव कोणी पाहिला नाही, पण देव जर कोणाला पाहायचा असेल तर यांच्या रूपाने पहा. म्हणून हे पोलीस मायबाप आहे. आता काय झालंय, लोक काही काही पोलिसांना नावं ठेवतात. का नावं ठेवतात? अहो आपण त्यांचे नेम पाळत नाही आणि आपण उलट त्यांना नावं ठेवतो. हेल्मेट घालायचं नाही, बेल्ट लावायचं नाही. अहो कशा करतात ते लोक? आपल्याला नेम घालून देतात. त्यांचं काय, तुम्ही आजही गेले उद्याही गेले त्यांना काही फरक नाही, पण त्यांना नेम, त्यांना ते सरकारने घालून दिलेले नेम आहेत, त्यांना त्यांची ड्युटी पाळणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जर हेल्मेट नाही घातलं आणि आपण जर ऍक्सिडेंट मध्ये गेलो मेलो, त्यांना काय फरक पडणार आहे? काहीच फरक नाही पडणार. पण आपल्या जीवाची, स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवस रात्र ड्युट्या करून जे स्वतः दुसऱ्याचं संरक्षण करतात त्यांना पोलीस मायबाप म्हणतात. आणि त्या पोलीस मायबापाचं आज पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. विठ्ठल विठ्ठल. आज गोविंदरावांच्या, आदरणीय गोविंदरावांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हे कीर्तन आहे. खरं म्हणजे एका वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे. ज्याचे वडील या जगातून निघून जातात त्याच्या आयुष्यातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होत असतो. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो, पण तुमच्या आमच्यातून गेलेला बाप या जन्मात पुन्हा कधी भेटत नाही, पुन्हा कधी दिसत नाही.
पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार या असल्या लाईटा, त्या तसल्या लाईटा, या असले झुंबर किंवा हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. गोविंदराव नामे सूर्य 1 वर्षापूर्वी मावळला. त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकलिया घटीचा दिवा. ज्ञानेश्वर महाराज म्हटले दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआपच विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. तिला मालवायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल वडील वारले की नाथ्याचे दरवाजे आपल्यासाठी कायमचे बंद होतात. आणि आई वारली की प्रेमाचे धागेदोरे आपल्यासाठी कायमचे तुटून जातात. ते म्हणतात आहे का नाही, ते म्हणतात या जगातून आयुष्यात वडील आणि आई निघून गेली का नाथ्याचे दरवाजे बंद झाले का ते कधी आपल्यासाठी खुले होत नाहीत. का होतात खुले? अजिबात नाही. बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा, बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. याचा अर्थ असा होतो ताई, एखादी बाई ज्याची आई आणि वडील जातात ना त्यांची अवस्था कशी होती ऐका. एखादी शेतकऱ्याची बाई, सोमनाथराव, एखाद्या शेतकऱ्याची बाई गवत कापण्यासाठी घरापासून असलेल्या 1 किलोमीटर मळ्यात जावी. तिनं गवत कापावं, त्या गवताची पेंडी तयार करावी. पेंडी नाही, भला मोठा भारा तयार करावा. तो गवताचा भारा डोक्यावरती घ्यावा. बरोबर वडील, डोक्यावरती घेऊन ती परत घरी येते. पण रस्त्यात तिला वादळाने गाठलं, रस्त्यात जोराचा वारा सुटला आणि तो गवताचा भारा खाली पडला, त्याचा दोर तुटला. ती गवत कसं रानोमाळ पांगतं ना, तसे ज्याची आई आणि वडील जातात त्यांची अवस्था याप्रमाणे होते. बांधिल्या पेंदीचा सुटला से आळा. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर 10वे वर्ष श्राद्ध नाही घातले तरी पाप लागणार नाही. घालावे लागतातच पण नाही घातले तर पाप लागणार नाही. जिवंतपणे सेवा करा. विठ्ठल विठ्ठल. आज अशा एका माणसाचं, अशा एका अद्भुत आणि जीवन जगणाऱ्या माणसाचं, सत्पुरुषाचं, महापुरुषाचं आज पुण्यस्मरण आहे. त्यांच्या निमित्ताने आपण या सगळ्या ठिकाणी आलात. आजच्या अभंगात एकनाथ महाराजांनी संसारिक जीवाला मार्गदर्शन केलंय. काय मार्गदर्शन केलंय? अभंगाच्या पहिल्या चरणात त्याचं उत्तर आहे. पक्षी अंगणी उतरती उतरती, पक्षी अंगणी उतरती उतरा पक्षी अंगणी उतरती उतरती, पक्षी अंगणी उतरा, पक्षी अंगणी उतरत, 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 पक्षी अंगणी उतरत. जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी, संसारी तैसे असावे संसारी. ते काबुतलिया राहती, ते काबुतलिया राहती, तैसे असावे संसारी, संसारी तैसे असावे संसारी. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनी राहती, जे का गुंतोनी राहते, जे का गुंतोनी राहते. पक्षी अंगणी उतरती, ते काबुतली राहती, ते काबुतली
पहिल्या चरणात एकनाथ महाराजांनी संसारिक जीवाला उपदेश केलाय, मार्गदर्शन केलंय. तुम्ही असे राहा जोपर्यंत तुम्ही या जगात आहात, जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे आणि तुमचं आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत तुम्ही असे राहा. कसे राहा? दृष्टांत दिल्या पहिल्या चरणात, पक्षी अंगणी उतरती. म्हणजे काय? आकाश मार्गाने रोज सकाळी सकाळी पक्षी घिरट्या घालतात का नाही घालत? रोज सकाळी सूर्य उगवला तांबडं फुटलं, तांबडं की पक्षी, चिमणी, साळुंकी, कावळा, अजून बरेच काही पक्षी आकाश मार्गाने घिरट्या घालतात. आणि ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे, गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी असं काही पडलेलं आहे, त्या ठिकाणी सगळे पक्षी खाली उतरतात आणि ते पक्षी काय करतात? दाणे खातात. आणि दाणे खाऊन झाले की कुठल्याही क्षणाचाही विलंब न करता लगेच उडून जातात. त्याप्रमाणे तुम्ही संसारात जीवन जगा, तैसे असावे संसारी. पक्षी जी खाली उतरतात, पक्ष्याकून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. या पशु पक्ष्याकून, मुक्या प्राण्यांकून शिकण्यासारखी गोष्ट आहे दादा. काय शिकण्यासारखी? तुमच्या घरात कुत्र आहे, कुत्र आता बऱ्याच लोक कुत्र पाळतात, पाळलं पाहिजे, काय अडचण नाही. त्या कुत्र्याला तुम्ही भाकर घाला अथवा नका घालू, पण अनोळखी व्यक्ती घराच्या समोर दिसला की मोठ्या मोठ्याने ओरडतो, भुंकतो आणि मालकाला जाग करतो आणि सावध करतो. हा इमानदारपणा त्याच्याकडून शिकण्यासारखा आहे. बरोबर आहे की नाही? मी बरोबर बोलतोय ना? पण दुसरी गोष्ट, आपल्या प्रत्येकाच्या घरात बैल आहेत. बैल काहींकडे आहे, आता काहींकडे नाही, पण पहिले सगळ्यांकडे बैल होते, जनावर होते, गाय होती. तुम्ही त्या बैलांना, त्या बैलाचा मालक जर सोडायला गेला तर तो बैल शिंग हलवत नाही, मान हलवत नाही, शेपुटे हलवत नाही, पायही हलवत नाही, गप उभा राहतो. आणि अनोळखी माणूस सोडायला जाऊ द्या, शिंग ओवळतो, मारण्याचा प्रयत्न करतो. हा गुण त्याच्याकडून शिकण्यासारखा आहे. तुम्ही नेहमी गाईचं दूध काढणारा जो माणूस आहे, तो जाऊ द्या, कासेत हात घालू द्या, दूध काढायला सुरुवात करू द्या, ती गाय गप उभी राहते, काहीच करीत नाही. पण एखाद्या दिवशी त्या गायीचा मालक जर कुठेतरी बाहेर गावी गेला आणि एखाद्या माणसाला दूध काढायला लावलं तर ती गाय दूध काढू देत नाही. किती मोठा शिकण्यासारखा गुण आहे. प्रत्येकाच्या घरात मांजर आहे. मांजर काय? मांजर आहे. ती मांजर कुठे नेऊन सोडा, बरोबर घरी येते. हा अचूकपणा तिच्याकडून शिकण्यासारखा आहे. तुम्ही पाहा, ते दोघं जण नवरा बायको शहरात राहायचे, नाशिकमध्ये. विकत दूध घ्यायची ती बाई, गॅसवर ठेवायची, तो मंद गॅस करून द्यायची, कमी गॅस करून द्यायची, ते दूध असं उकळत ठेवायची, है का, तापूत ठेवायची आणि तिचं काम करायचे. नवरा शिक्षक होता, तो बिचारा सकाळी लवकर निघून जायचा आणि ती मांजर काय करायची? ते दूध येऊन पिऊन जायची. असं लय वेळेत झालं. ती वैतागली, नवऱ्याला म्हटली, का हो? तो नवरा कामावून घरी आला शिक्षक, आणि तो म्हटला, थांब मला चहा आण. ती म्हटली, चहा नंतर. त्या मांजराचं पहिलं वाटोळं करा. ते मांजर लय टेन्शन देते, त्यालाही टेन्शन आलं नव्हतं शिक्षकाला. तो म्हटला, 10 वर्ष झाले मी माझ्या बायकोला कधी चापट मारले नाही, फिरून बोललो नाही, कधी रागावलो नाही, आणि मांजर माझ्या बायकोला टेन्शन देते. त्याला त्या मांजरीची गच्ची धरली आणि एका पिशवीत टाकली आणि त्या पिशवीचं तोंड बांधलं दोरीनं आणि मोटरसायकलच्या कॅरेजला ती पिशवी बांधली आणि डायरेक्ट इगतपुरीच्या पुढं कसाऱ्याच्या घाटात ती मांजर नेऊन सोडली. कसाऱ्याच्या घाटात ती मांजर नेऊन सोडली आणि मांजरीला सोडून घरी आला आणि बायकोला म्हणला, चल मांजराचं वाटोळं करून आलंय, मस्त चहा आण मला. त्या बाईनं चहा आणला. हा 1-2 घोट प्याला का न प्याला, तेवढ्यात मांजर उमऱ्यावर, म्याव मै कमीन, म्याव मी आले, येऊ का आतमध्ये, का नाही. मग ती बाई आपली नाशिक भागातलीच ती म्हटली, मग आली का तू? शिर तिडची दूध, शिर आता घे पिऊन, आहे का नाही. मांजर कुठेही नेऊन सोडा, बरोबर घरी येतं. हा अचूकपणा शिकण्यासारखा आहे. तसं पक्षाकून सावे संसारी. दुसरं चरण, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे
असावे संसारी. तैसे म्हणजे कैसे? आदरणीय गोविंदराव काळोखे जीवन जगले तैसे असावे संसारी. या माणसाकडून मी एक गोष्ट अशी शिकलो होतो. आमचं फार जवळचं नातं होतं, फक्त नाव असं. स्वाभिमान कधी विकायचं नाही. ही गोष्ट शिकण्यासारखी या माणसाकडून होती, गोविंदरावांकडून. कधी त्या माणसाने स्वाभिमान विकला नाही. कधी कोणाची 1 रुपयाची लबाडी या माणसाची कधीच नाही. स्वाभिमान काय असतो ना मंडळी, ऐकून ठेवा. राणा प्रतापांची जयंती आज. काय आज? महाराणा प्रतापांची जयंती आज. ज्यांचं जे स्वतःच्या अंगावरती 220 किलोचं ओझं वागवायचे आणि मग कार्य करायचे, असा धिप्पाड दाद्या 7.5 फूट उंचीचा राजा. राज्य गेलं, संपत्ती गेली, सत्ता गेली, सगळं गेलं, पण स्वाभिमान विकला नाही. जंगलात गेले, जंगलात. राणा प्रतापांचं राज्य गेलं, जंगलात गेले राणा प्रताप. गवताच्या भाकरी खाल्या. त्यांच्या बायकोनं उपासमार व्हायला लागली म्हणून रानातल्या रान गवताच्या बिया अशा गोळा केल्या. त्या बिया अशा दळल्या. त्या दळून त्या गवताची भाकरी तयार केली. पोराबाळांना खाऊ घातली, तिनं खाली, राजालाही खाऊ घातली. पण स्वाभिमान विकला नाही. राणा प्रतापाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. ऐका, ज्यांनी ते राज बळकावलं होतं राज्य राणा प्रतापांचं, ते अकबर. त्या अकबराला असं वाटलं, रवी महाराज, की राणा प्रतापांचं राज्य आपण हिसकून घेतलंय, राणा प्रताप काय करतायत जरा पाहून येऊ. म्हणून त्यांनी शिपाई पाठवला. शिपाई जेव्हा जंगलात आले, त्यांनी राणा प्रतापांना पाहिलं. राणा प्रताप उदास झाले होते, पण टेन्शन मध्ये नव्हते, उदास होते. राज्य गेलं, सगळं गेलं, जाऊ द्या, पण स्वाभिमान विकला नाही. याबद्दल त्यांना स्वाभिमान होताच होता. पण राज्य गेलं, सगळं गेलं, माझ्या बायका पोरांना हे असे वाईट दिवस यायला नको होते, म्हणून ते उदास झाले होते. बाकी त्यांचा स्वाभिमान शाबूत होता. शिपाई आला आणि शिपायांनी राणा प्रतापांना नमस्कार केला. नमस्कार नमस्कार. राणा प्रतापांच्या डोळ्यात शिपायाला पाहिल्यानंतर पाणी आलं. त्या शिपायाचा असा गैरसमज झाला की राणा प्रतापाचं राज्य गेलंय म्हणून राणा प्रताप रडतायत. त्या शिपायाने विचारलं, म्हणले, राजे तुमच्या डोळ्यात पाणी? ते म्हणले, शिपाई, तुझा गैरसमज हा. माझं राज्य गेलंय म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही. मग तू माझ्याकडं आलाय, तुला माझ्याकडं देण्यासाठी तुला काहीच नाहीये, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय. राणा प्रतापाने काय केलं? स्वतःच्या डोक्यातला टोप काढला आणि त्या शिपायाच्या डोक्यात घातला. डोक्यात टोप घातल्या शिपायाच्या सर्वांगात संचार झाल्यासारखं ती ऊर्जा निर्माण झाली. कोणाची? राणा प्रतापांची. तो टोप राणा प्रतापांचा होता, तो नवरदेवाचा नव्हता. तो काय नवरदेवाचा टोप होता काय? का मोकार गामेल याच्या डोक्यात, त्याच्या डोक्यात, असा टोप होता काय? तो राणा प्रतापांचा, जो आयुष्यभर कोणापुढे वाकला नाही, त्यांचा टोप शिपायाच्या डोक्यात घातल्याबरोबर शिपायाच्या अंगात ती कसं येतं ते संचार, तसा संचार झाल्यासारखं झालं. जसं काय अंगात यांच्या उतरलेत राणा प्रताप. आणि राणा प्रताप अकबरच्या नगरात आले. आणि अकबरच्या नगरात आल्यानंतर सगळे शिपाई, सगळे राजे महाराजांनी गुडघे टेकवले राणा प्रतापांच्या समोर. पण या शिपायाने डोकं टेकवलं नाही, वाकले सुद्धा नाही. त्यावेळेला त्या अकबराला राग आला. काय राग आला अकबराला? अकबर म्हटले, सगळे राजे माझ्या पुढे वाकले ना, हा शिपाई माझ्या पुढे वाकला नाही. स्वाभिमान काय असतो याच्याबद्दल बोलतोय. सगळे राजे महाराजे शिपाई सगळे लोक माझ्या पुढे वाकले, नतमस्तक झाले, आणि हा फडतू शिपाई माझ्या पुढे वाकत नाही. त्यांनी त्याला खोलीत नेलं आणि खोलीत नेऊन सांगितलं, म्हणले, का रे सगळे वाकले, तू का वाकला नाही? मेन्यातली तलवार काढली अकबराने, तुझं मुंडकच तोडतो असं त्या शिपायाला सांगितलं. त्या शिपायाने सांगितलं, अकबर, डायरेक्ट नाव घेऊन, अकबर, तुमची मेन्यातली तलवार तुमच्या मेन्यातच ठेवा, ती आज माझ्यावर तुम्हाला चालवता येणार नाही. तेव्हा अकबराने विचारलं, ते चालवायचं सोड, पण तू वाकला का नाही ते सांग. म्हटले, अकबर, जो आयुष्यभर कोणापुढे वाकला नाही त्याचा टोप माझ्या डोक्यात आहे, वाकायचा प्रश्न येतो कोणापुढे? हा स्वाभिमान आहे. आणि हाच स्वाभिमान आदरणीय गोविंदराव काळोखेने आयुष्यभर जपला. आणि बोलता 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 1 वर्षापूर्वी काळ आला आणि त्यांना घेऊन गेला. आज बोलता बोलता वर्ष श्राद्ध आले.
त्यांच्या निमित्तानं अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज उपदेश करतायत. पक्षी अंगणी उतरती, आकाशातले पक्षी अंगणात येतात, दाणे खाऊन लगेच उडून जातात. त्याप्रमाणे आपण संसारात जीवन जगा. अजून कसं जीवन जगा याचं उत्तर तिसऱ्या चरणात दिलंय बा. वस्ती कर वस्ती वस्ती कर वस्ती वा वा वा. वस्ती कर वस्ती वस्ती कर वस्ती वस्ती मिनिटात कीर्तन थांबवायचंय. सर्वांनी ताट बसून राहा. तिसऱ्या चरणात उदाहरण दिलंय संत एकनाथ महाराजांनी एका प्रवाशाचं. तुम्ही जोपर्यंत या जगात जिवंत आहात, जोपर्यंत तुम्ही या जगातून जात नाहीत, म्हणजे जोपर्यंत तुमचं आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही आशे राहा. कृष्ण भाऊ कसे राहा? एखादा प्रवासी, आपल्या काळोग्यांचा एखादा माणूस, नीट आहे का बारकाईनं, आपल्या काळोग्यांच्या कुटुंबातला एखादा माणूस मोटरसायकल वरती चांदवडला गेला होता, अशी कल्पना करा. पाहुण्यांच्या गावाला आदरणीय ठाकरे सर आहेत, त्यांच्याकडे गेला होता. उदाहरण चाललं आपलं. आणि ठाकरे सरांकडे ते गेले. पाहुणे, नाशिकचे राहणारे पाहुणे ठाकरे सरांकडे गेले. रात्री जेवण झाले, 8:30-9ला जेवण झाले. गप्पा रंगल्या ठाकरे सरांच्या यांच्या. गप्पा रंगल्या आणि गप्पा रंगल्यानंतर काय डोक्यात आलं या काळोग्यांच्या, ते म्हटले सर मी जातो निघून नाशिकला. काय बोलता तुम्ही? अहो रात्रीचे 12 वाजले, तुम्ही नका जाऊ, रात्रीची वेळ आहे, नका जाऊ, हायवे खूप वाहतोय. नाही नाही जातो निघून. सरांना असं वाटलं कशाला नाट लावायचं. ठीक आहे म्हणले या. सर एकदा दोनदा बोलले थांबा नका जाऊ, सकाळी लवकर जा, पण त्याने काही ऐकलं नाही, आले निघून. पण शिरवाड्याच्या पुढे गाडी आली आणि त्याची गाडीच बंद पडली. अरे राम, आता काय करायचं? सर तर बोलले होते जाऊ नका, आपण केला शानपणा, आलो निघून. आपण वाढवा केला, निघून आलो.
आता रात्रीच्या 12:30-1 वाजतोय, शिरवाड्याला गाडी बंद पडली, आता का लोटीत न्यायची नाशिकला? त्यापेक्षा एक काम करू, तो काळोगे बिचारा, मी यांच्याबद्दल नाही सांगत, मी काळोग्यांच्या कुटुंबातला एक माणूस असं सांगतोय, तो बिचारा कीर्तन प्रवचन ऐकणारा होता, तो विचारी होता, तो पॉझिटिव्ह विचार करणारा होता, निगेटिव्ह विचार करणारा नव्हता. त्याच्या डोक्यात एक विचार आला, रात्रीची वेळ आहे, रात्रीचा 1 वाजतोय, गाडी शिरवाड्याला फाट्यावर बंद पडली आहे, चांदवड कुठं, आपलं नाशिक कुठं? त्यापेक्षा एक काम करू, इथं कोणाच तरी घर दिसतंय, ही गाडी साईडला लावून देऊन त्यांच्या घरी आपण रात्रभर झोपू. म्हणून त्यांनी ती गाडी साईडला लावली. त्या घर मालकाला विनंती केली, म्हटली नमस्कार, असा दरवाजा वाजवला. त्या घर मालकाने दरवाजा उघडला. कोण तुम्ही? मी काळोगे, हे बघा माझं आधार कार्ड, मी काय कोणी चोर बीर कोणी नाहीये, माझी गाडी बंद पडली, पाहुण्याकडे गेलतो चांदवडला, आता घरी चाललोय पण गाडी बंद पडली, एक काम करा, रात्रभर तुमच्या घरी मला झोपू द्या. तोही बिचारा चांगला माणूस होता, तो म्हटला एक काम करा, ही चटई घ्या, ही उशी घ्या, हा पाण्याचा तांब्या घ्या, ती आमची चाळी कांद्याची, तिथं झोपा. तिथं झोपला हा काळोगे. पण सकाळी दिवस उजाडायच्या आधी आणि तो घर मालक उठायच्या आधी हा काळोगे निघून आला. तैसे असावे संसारी, वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी म्हणजे सकाळी उठून गेला. याप्रमाणे आपण संसारात जीवन जगा. याप्रमाणे जर संसारात जीवन जगलं तर आयुष्यात रडण्याची वेळ कधी येणार नाही. विठोबा रखुमाई रखुमाई टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय. हरि जय हरी जय जय, हरी जय जय. हरि जय हरी जय जय जय, हरी 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 जय जय, हरी हरी जय जय जय. हरी जय 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 जय, हरी जय 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 जय, हरी जय जय जय. हरी जय 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 जय, हरी जय 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 जय. हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, जय हो बार रखुमाई, हरी जय हो बार रखुमाई, हरी जय जय हो बार रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज, पंढरीनाथ भगवान, श्री वरदनाथ महाराज, सद्गुरुदेव महाराज की जय. हो बार रखुमाई, हो बार रखुमाई, हो बार रखुमाई, जय जय हो बार रखुमाई, जय हो बार रखुमाई. कुलमाई. कीर्तन आपलं संपलंय. एक 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या मला तुम्हाला सांगायच्या आणि आपल्याला थांबायचं आहे, वेळही खूप झालाय. ऐका इकडे बा. पहिली गोष्ट, जर समाधानी राहायचं असेल, कधीच डोळ्यात पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल, तर श्रीमंतीचा अजिबात गर्व होऊन देऊ नका. माझ्याकडे पाहा, माझ्याकडे पाहा, मी इकडे थोडं राहिलं आपले. एवढे 4 वाक्य झाले की थांबायचं. दादा शाल देता येत का? एक 5 मिनिटं थांबा फक्त, इथं बसा, मी तुम्हाला सांगतो तेव्हा उठा. हा दादा तुम्ही पण इकडे या, एक 5 मिनिटं फक्त, मी तुम्हाला इशारा करतो आणि मग सगळ्यांच्या अंगात शाली आणि टोप घाला. ऐका, श्रीमंतीचा अजिबात गर्व होऊन देऊ नका. 1. विद्वत्तेचा अजिबात गर्व होऊन देऊ नका. 2. सौंदर्याचा तर कधीच गर्व होऊन देऊ नका. आणि आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवू नका. हे का नाही? लय जवळ कोणाच्या जाऊ नका, लय लांब कोणाच्या राहू नका. लय जवळ जाल तर खूप रडाल
आणि लई लांब राहाल तर कायमची वाळीत पडाल. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे असं जीवन प्रत्येकाने जगा. आयुष्यात रडण्याची वेळ कधी येणार नाही. दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, कायम आनंदी राहाल, समाधानी राहाल. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही. आणि पहिली गोष्ट, सगळे काळोगी आणि काळोग्यांचे पाहुणे, मी तुम्हाला शिकवायला आलेलो नाही, मी तुम्हाला सांगायला आलोय. हा, हे पहिलं क्लिअर करतो, नाही का? नाही तर आमची काही काही मंडळी कीर्तनात सांगतात, मी तुम्हाला एक गोष्ट शिकवतो. कशाला शिकवता? त्यांना सगळंच माहिती, तुम्हाला काय शिकवता? सांगा, शिकू नका, सांगा. तसं मी तुम्हाला सांगतोय, दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, कायम समाधानी व्हाल. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही ना साहेब. काय मिळतं? तुम्ही समजा बाजारात गेले, मावशी हे 20 रुपये घ्या, टमाटे द्या. ठीक आहे, ती बाई देईल. काका हे 20 रुपये घ्या, शेवग्याच्या शेंगा द्या. ती काका देतील. दादा हे गवारची शेंगा द्या, 20 रुपये घ्या, गवारीच्या शेंगा द्या. देतील ना. पण तुम्ही असं कुठं ऐकलं का, हे 500 रुपये घ्या आणि आम्हाला समाधान द्या? परिणाम, त्या बाईनं तुमच्याकडून 500 रुपये घेतले आणि तुमच्या पिशवीत तिनं समाधान टाकलं आणि तुम्ही समाधान घेऊन घरी आले. असं कुठं झालं? अजिबात नाही. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही. समाधानासाठी गरज पॉझिटिव्ह विचाराची आहे. अशक्य गोष्टी शक्य होण्याची ताकद जर कुठं असेल तर फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते, म्हणजे मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर तुम्हाला एक वटून मदत करीत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहा, म्हणजे कायम समाधानी राहा. सोमनाथराव, हे 2 बोटे बरं का पाहुणे, इकडे बा. हे 2 बोटे ताई, सगळ्या ताई ऐका. हे 2 बोट म्हणजे 2 भाऊ आहे. कसे काय? हा मोठा संपतराव आहे आणि हा छोटा महादू आहे. हे नीट ऐका. हा छोटा कोण आहे? महादू. हा मोठा संपतराव. बारकाईने ऐका, अर्धवट ऐकून मला गुंतून देशाल, त्यामुळे बारकाईने ऐका. हा मोठा संपतराव आहे, हा छोटा महादू आहे. दुसऱ्याच्या सुखात सुख कसं मानायचं आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख कसं मानायचं याच्याबद्दल. या संपतरावचा 3 मजली बंगला आहे आणि महादूचं पत्र्याचं घर आहे. रवी महाराज, आता मला खरं सांगा, संपतरावचा 3 मजली बंगला आहे आणि महादूचं पत्र्याचं घर आहे, तर महादूला आयुष्यभर समाधानी राहण्यासाठी महादूनी काय केलं पाहिजे? ताई काय केलं पाहिजे? ताई काय सांगाल? काका काय सांगाल? सर काय सांगाल? सोपा उपाय. महादूनी हा विचार केला पाहिजे की संपतराव मी सख्खा भाऊ आहे. संपतरावचे आई वडील आणि माझे आई वडील एकच ना. पण संपतराव सर्व्हिसला होता, रिटायर झाला, त्याला पैसे मिळाले. संपतरावचा मोठा पोरगा शेती पाहतो, त्यांचं यावर्षी कांद्यानी बरं केलं, टमाट्यानी बरं केलं, मकानी बरं केलं. संपतरावचा मदारला पोरगा चांगल्या ठिकाणी कामाला आहे, त्याला पगार चांगला आहे. संपतरावची मोठी सुनबाई चांगल्या ठिकाणी कामाला आहे, तिला पगार चांगला आहे. असं चौकोन संपतरावचं जुळून आलं, म्हणून संपतरावचा 3 मजली बंगला झाला. पण अजून काही माझी वेळ आलेली नाहीये. पण एक दिवस माझी वेळ नक्की येणार आहे आणि ज्या दिवशी माझी वेळ येईल त्या दिवशी माझा सुद्धा संपतराव एवढाच बंगला होईल. असा विचार जर महादूनी केला तर महादू कधी दुःखी होईल का? कधी होईल? पण महादू जर का म्हणला संपत का, मला विचारा, बंगला कसा बांधला? सर्व्हिसला होता ना संपत, तेव्हा लय लोकांच्या मुंडे पिळेल त्यांनी. संपतरावच्या मोठ्या पोरांनी सासरा पका गुंडाळला, तेव्हा बंगला असा म्हणला का मेलाच महादू. दाव्याला माझंच प्रवचन महादूच्या रामकुंडावर. हे तुम्हाला मी का सांगतोय? दुसऱ्याच्या सुखात सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखात आनंद माना. म्हणजे कसं करा? समजा बघा, आता हे आदरणीय गोविंदराव काळोगे वारलेत, यांच्या घरी जा, त्यांचे चिरंजीव निलेशराव, त्यांना सांगा, त्यांना जवळ घ्या. दादा, होणारी गोष्ट होतीच आहे, जाऊ द्या, जे झालं ते गंगेला अर्पण. पण इथून पुढे तुम्ही सर्वांनी आईला आधार द्या, सगळ्यांनी मिळून बहिणींना आधार द्या. या सगळ्या त्यांच्या दुःखात दुःख माना. आणि एखाद्याने बंगला बांधायला सुरुवात केली, त्याला जाऊन म्हणा, भाऊ तुझा लई काळ वाईट होता, तुझं देवाने आता बरं केलं, कांद्यानी बरं केलं, तुझं नशीब उजाडलं. एक काम कर, आता स्लॅपच टाकून घे, काही कमी नमी आले तर आम्ही आहे, थोडे थोडे करून आम्हाला दे, असं म्हणा. म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सुख माना, दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना, कायम समाधानी व्हाल, कायम आनंदी व्हाल. ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा. आयुष्यात कधी रडण्याची वेळ येणार नाही. आणि शेवटचं वाक्य संपलं माझं. आमचा चॅनल माऊलीचा दास यूट्यूब चॅनल, या चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझी विनंती आहे, सगळे काळोगे ज्यांचं आज वर्ष श्राद्ध आहे, ते महाराष्ट्र पोलीस होते, स्वाभिमानाने जीवन जगणारे होते,
त्यांच्या श्राद्धाच्या निमित्तानं 2 वाक्य माझ्या आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. या जगात जन्माला आलेले आपण सगळे माणसं प्रवासी आहोत. कोण आहे ताई? प्रवासी आहेत साहेब. आणि प्रवासाचा नेम आहे दादा, तिकीट जिथं संपलं तिथं उतरायचं. काय नेहमी प्रवासाचा? तिकीट जिथं संपलं तिथं उतरायचं. मला सांगा, आडगावला बस उभी होती, आडगावला इथं लाल गाडी उभी होती. संपलं माझं कीर्तन, एवढं उदाहरण आहे का? आडगावला लाल गाडी उभी होती, बस एसटी, आणि ती गाडी धुळ्याला जाणार होती. धुळ्याला तर काही माणसं त्या गाडीत चढत होते आणि काही गाडीतले खाली उतरत होते. पुढच्या दरवाजाने वरती चढत होते, चांदवडला जाणारे, शिरवाड्याला जाणारे, किंवा अजून पुढं धुळ्याला जाणारे. आणि आडगाव आणि आडगाव परिसरात जाणारी माणसं CBS वरून बसणारी आडगावला उतरत होते. 5 मिनिटांनी बेल झाली, गाडी निघाली. कंडक्टर आले, तिकीट 1 शिरवाडी फाटा द्या. हा हा. तिकीट 1 खडक जाम द्या. हो हो. तिकीट 1 चांदवड द्या. हो हो. तिकीट 1 राहुड. तिकीट 1 धुळे. गाडी निघाली. आता गाडी शिरवाडे फाट्याला आल्यानंतर शिरवाडे फाट्यावाल्यांनीच उतरायचं, चांदवडवाल्यांनी उतरायचं नाही. चांदवडवाल्यांचा प्रवास बाकी आहे, शिरवाडेवाल्यांचा संपलाय. गाडी चांदवडला आल्यानंतर चांदवडवाल्यांनीच उतरायचं, धुळ्यावाल्यांचा प्रवास बाकी आहे, त्यांनी उतरायचं नाही. तसं काल गोविंदरावांचा प्रवास संपला, आपला प्रवास अजून बाकी आहे. कदाचित अटॅकच्या रूपानं, कॅन्सरच्या रूपानं, व्यसनाच्या रूपानं, ॲक्सिडेंटच्या रूपानं तो आजही संपू शकतो, उद्याही संपू शकतो, कोणाला माहिती आहे. हे नाही कळलं तर अजून एक गोष्ट आहे, तिथं लई भारी आहे. फक्त वर मान करून माझ्याकडे पाहून ऐका. फुलांच्या बागेत माळी दादा फुलं तोडायला आला. फुलांच्या बागेत माळी दादा फुलं तोडायला आला आणि माळी दादा फुलं तोडीत होता. झेंडूची फुलं, चाफ्याची फुलं, गुलाबाची फुलं अशी तोडीत होता. तेवढ्या 2 कळ्या सुदामराव एकमेकींशी गप्पा मारित होत्या. कळ्या छोट्या छोट्या. एक कळी त्या कळीला सांगत होती, अय कळी, ते बघ माळी आला, त्यांना घेऊन चालला. पण ती कळी हुशार होती. ती म्हटली, ए कळे, त्यांना हसू नको, उद्या आपलंही रूपांतर फुलातच होणार आहे आणि परवा असाच माळी येऊन आपलंही मुंडकं तोडून नेणार आहे. आज त्या चालल्या, उद्या आपला नंबर आहे. काल गोविंदराव गेले, उद्या आपलाही नंबर आहे. म्हणून जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा. आयुष्यात कधी रडण्याची वेळ येणार नाही. आपल्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखू देऊ नका. आपल्या बोलण्यामुळे एखाद्याच्या हृदयाला खड्डा पडेल, स्क्रॅच पडेल असं कधी होऊ देऊ नका. एवढ्या गोष्टी बोलतो आणि थांबतो. आदरणीय कारभारी रिकामे, आदरणीय सोमनाथराव भुसारे या दोघांनी या कार्यक्रमाचा निरोप गोविंदरावांच्या माझ्यापर्यंत पोहोचवला. त्यानिमित्ताने घरातली सगळी माणसं भेट झाली. आदरणीय संपतराव काळोगे, आदरणीय धनंजय दादा, निलेशराव, रुपेश दादा, सविताताई, माधुरीताई, अश्विनीताई, कांचनताई, अद्वित दादा, म्हणजे तो छोटा का मगाचा, हा, समस्त काळोगी परिवार, या सर्व परिवाराचं दर्शन झालं आणि सगळे घरातली पाहुणे आता सगळे एकमेकांना भेटले. सगळ्या ताई, आई तुम्हाला वंदन. सगळे वडीलधारी मंडळी तुम्हा सर्वांना वंदन. कीर्तनाकरता हे ज्ञानेश वारकरी शिक्षण संस्थेतले बालगोपाळ या ठिकाणी आलेत. या शिक्षण संस्थेची खासियत अशी आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे मृदंग सम्राट म्हणून दिनेश महाराज मोजाड, ते स्वतः शिकवतात तिथं. कोणाचे विद्यार्थी असेल तर आपण नक्की यांना संपर्क करा. आणि आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेले जयदेव महाराज भुसारे, ते स्वतः त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष घालत असतात. आणि अजून एक नाव घराघरात पोहोचले, ऋषिकेश रिकामे. घराघरात पोहोचलेला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं हे गाणं ज्यांचं गाजलं तो ऋषिकेश रिकामे यांच्याकडे शिकलेलं आहे. हे कोणाला माहिती का? नाही माहिती ना? हे सत्य आहे. हे यांच्याकडे शिकलेला विद्यार्थी आहे. दिनेशराव मोजाडांची पत्नी सोनालीताई आणि आदरणीय सोमनाथराव यांच्याकडे त्यांनी शिक्षणाचे धडे घेतलेले. आज महाराष्ट्रभर त्याचं नाव आहे. त्या शिक्षण संस्थेतले सगळे बालगोपाळ या ठिकाणी हजर आहेत. गोड मृदंगाचार्य, गोड अलंकार संगीत, आपलं मृदंग विशारद रवी महाराज बोराडे आहेत, ते या ठिकाणी हजर आहेत. गोड साऊंड सिस्टीम यश माऊली. आणि लॉन्स तर असा भारी निवडला आहे. मी बऱ्याच वर्षापूर्वी इथं कीर्तन केलं होतं, एक बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे महात्मा गांधीच्या आधी नाही, आत्ताच केलं होतं. पण तेव्हा असं काही नव्हतं इथं, फार पडझड होती. पण आज इतकं भारी लॉन्स मला लय आवडला. आणि तुम्ही बरं झालं, आदरणीय गोविंदराव जसे जगले, जसे वागले, जसे स्वाभिमानी होते, तसा स्वाभिमानी लॉन्सही तुम्ही निवडला आणि त्यामुळे कार्यक्रमाची रंगरूपता वाढली. सर्वांना वंदन.
कार्यक्रमाला पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकाया. निवृत्ती सोपान मुक्ताबाई दान सकया. मुक्ताबाई दान सकया. सोपान मुक्ताबाई दान सकया. मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती सोपान मुक्ताबाई दान सकया. महाराष्ट्रभर जो व्हिडिओ चर्चेत होईल तो त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक निवेदन करायचं आहे. ज्ञानाचा सूर्य ज्यांनी घडवला, म्हणजे सुरुवात अशी आहे त्या वाक्याची, ज्ञानाचा पाया ज्यांनी रचला त्या ज्ञानराज माऊली नावाच्या सूर्याला ज्यांनी घडवलं असे थोर संत निवृत्तीनाथ महाराज. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि गहिनीनाथांची थेट अनुग्रह दीक्षा ज्यांना मिळाली ते थोर संत निवृत्तीनाथ महाराज. त्यानंतर ज्यांच्या समाधीवर डोकं टेकवल्यानंतर ज्ञानाची वारी सुरू होते. आणि दुसरी गोष्ट, अहंकाराचा शेवट जिथं होतो ती समाधी, ते चरण म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि म्हणून तर एकनाथ महाराजांचं म्हणणं आहे, निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. अशा थोर संत निवृत्तीनाथ महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान येत्या वटपौर्णिमेला म्हणजेच 29 जून 2026 रोजी प्रस्थान होतंय पंढरपूरच्या दिशेनं. सर्व वारकऱ्यांना, भाविकांना माझी हात जोडून विनंती आहे, संपूर्ण लोकांनी येऊन, ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थानाला आपण आळंदीला जाता, तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाला आपण देहूला जाता, मग सगळ्या जगाचे विश्वाचे गुरु जी आहेत ती विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या प्रस्थानाला आपण का येऊ नये. म्हणून 29 जूनला आपण सर्वांनी या आणि या प्रस्थानाची शोभा वाढून त्या सोहळ्याची साक्षीदार व्हा. एवढं बोलतो आणि थांबतो. म्हणा. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण. ऐसे सदा भया कवल, ऐसे सदा भय कवल, तैसे असावे संसारी, तैसे असता संसारी. असता भया कवन ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. गोवरी प्राचिलाच दोरी, प्राचिलाच दोरी, प्राचिलाच दोरी. आ
जोवरी दुरी जोवरी प्राचनाची दुरी जोवरी प्राचीनाची दोरी 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 जोवरी प्राचीनाची दोरी 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 जोवरी प्राचीनाची दोरी ऐसे हसतावे संसार ऐसे हसावे संसार काळोगी परिवाराच्या वतीनं सांगणं आहे, दुःखवटे स्वीकारले जाणार नाही. कोणी जर काही आणलं असेल ते आपापल्या घरी परत घेऊन जा. आणि ते आता इथून पुढं बंदच करून टाका. या टोप्या शाली आणीत नका जाऊ, है की नाही. अजिबात दुःखवटे स्वीकारले जाणार नाही. त्यानंतर आता कार्यक्रम झाल्यानंतर सगळे खाली बसतील. आदरांजलीच्या रूपाने एक छोटी दिदी आहे ती